हॅलो मित्रांनो, स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये। मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुद्धा खूप महत्त्वाचा होणार आहे। आजची महत्त्वाची अपडेट आहे गृहरक्षक दलाच्या संदर्भामध्ये। होमगार्ड यांची मित्रांनो जवळपास महाराष्ट्रामध्ये 10,000 प्लस पदांची या ठिकाणी भरती होणार आहे आणि ही भरती पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांनी सुद्धा द्यावी अशी या ठिकाणी तुम्हाला मी रिक्वेस्ट करतोय। त्याचं कारणही तसंच आहे। काय कारण आहे तेही समोर बघूया। पण 10,000 पदांची भरती संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांकरिता ही भरती या ठिकाणी निघणार आहे। सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती होणार आहे, हे या ठिकाणी महत्त्वाचं। या व्हिडिओमध्ये बघूया की शैक्षणिक पात्रता काय आहे, ग्राउंडचा क्रायटेरिया काय आहे आणि सर्वात विशेष महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो या भरतीमध्ये भरती होण्याचे चान्सेस हे खूप जास्त आहेत। त्याचं कारण असं की या भरतीमध्ये लेखीचा पेपर नाही आणि मुलाखत नाही, त्यामुळे फक्त आणि फक्त ग्राउंडच्या बेसवर ही भरती होणार आहे आणि या भरतीमध्ये भरती होण्याचे चान्सेस खूप मोठ्या प्रमाणामध्ये आहेत गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड मध्ये। तर पोलीस भरती आणि होमगार्ड यांचा मित्रांनो खूपच जवळचा संबंध आहे, कसा ते पण पाहणार आहोत। तर चला बघूया। सुरुवातीला 10,000 पदांची भरती या ठिकाणी घेण्यात येणार आहे। त्याचं मुख्य कारण म्हणजे नाशिकचा आता कुंभमेळा तब्बल 2 वर्ष चालणार आहे तेही आहे आणि जिल्हा पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी होमगार्ड यांची सतत मदत लागत असते, त्यामुळे होमगार्ड हा एक खूप महत्त्वाचा घटक महाराष्ट्र दलामध्ये असतो, हे सर्वांना माहिती आहे। तर सर्वात अगोदर मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय आहे चला बघूया। शैक्षणिक पात्रता मित्रांनो किमान 10वी पास असणं अपेक्षित आहे। 10वी पास जे पुरुष किंवा महिला उमेदवार असतील ते होमगार्डची भरती या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देऊ शकतात आणि ते या भरतीमध्ये जॉईन होऊ शकतात। त्यामुळे शैक्षणिक पात्रता 10वी किमान पास असणं तरी अपेक्षित आहे। त्यानंतर या भरतीमध्ये पेपर आणि मुलाखत अशा पद्धतीचं काहीही नाही आणि एक मुख्य ॲडव्हांटेज म्हणजे असा आहे की जर तुम्ही माजी सैनिक असाल तर तुम्हाला बोनस मार्क मिळणार आहेत। तुमच्याकडे जर ITI प्रमाणपत्र असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला बोनस मार्क मिळणार आहेत। त्यानंतर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला बोनस मार्क आहेत। त्यानंतर तुम्ही जर खेळाडू असाल, जिल्हास्तरीय राज्यस्तरीय अशा पद्धतीचे खेळाडू असाल तरी पण तुम्हाला बोनस मार्क या ठिकाणी मिळणारे आहेत। नंतर काय, नंतर तुम्ही NCC प्रमाणपत्र NCC B प्रमाणपत्र हे जर तुमच्याकडे असेल तर त्याचे सुद्धा तुम्हाला मार्क या ठिकाणी मिळणारे आहेत। हे एक खूप मोठं ॲडव्हांटेज या भरतीमध्ये होणार आहे। सांगितल्याप्रमाणे महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्याकरिता ही भरती होणार आहे। जवळपास 10,000 प्लस पद आहेत आणि ही एक खूप चांगली संधी आता उपलब्ध झालेली आहे। आता बघूया वयोमर्यादा। तर मित्रांनो वयोमर्यादा अशा पद्धतीने आहे की 20 ते 50 वर्षापर्यंत तुम्ही गृहरक्षक दलामध्ये या ठिकाणी भरती जॉईन होऊ शकता। 20 ते 50 वर्ष अशी वयोमर्यादा या ठिकाणी आहे, त्यामुळे वयोमर्यादा सुद्धा लक्षात असू द्या। मित्रांनो गृहरक्षक दल म्हणजे होमगार्ड यांना एक आता महाराष्ट्र पोलिसांच्या सोबत काम करण्याची आणखी एक सुवर्ण संधी अशी आहे की डायल 112 हे जे पोलीस वाहन आहे त्या पोलीस वाहनावर जवळपास 1150 होमगार्ड चालक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे। अशा पद्धतीचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि तो खूप महत्त्वाचा आहे, कारण डायल 112 हे जे पोलिसांचे वाहन आहेत याच्यावर होमगार्ड चालक ठेवण्याबाबत या ठिकाणी निर्णय झालेला आहे। त्यामुळे तुमच्याकडे जर लायसन असेल तर तुम्ही नक्कीच होमगार्ड मध्ये जॉईन होऊन डायल 112 वर या ठिकाणी काम करू शकता। आता बघूया होमगार्ड मध्ये भरती होण्यासाठी उंचीचा काय क्रायटेरिया आहे। तर मित्रांनो पुरुष उमेदवार जे आहेत, पुरुष उमेदवारांसाठी उंची लागणार आहे 162 सेंटीमीटर आणि महिलांसाठी 150 सेंटीमीटर। त्यानंतर पुरुष उमेदवार यांची छाती 76 सेंटीमीटर आणि फुगवून 5 सेंटीमीटर या ठिकाणी फुगली पाहिजे, अशा पद्धतीनं उंचीचा क्रायटेरिया आहे। आता बघूया मित्रांनो ग्राउंड कशा पद्धतीनं होणार आहे। तर मित्रांनो सर्वात अगोदर बघूया पुरुष उमेदवारांसाठी। तर पुरुष उमेदवारांसाठी मित्रांनो ग्राउंड आहे 30 मार्काचं, त्यामध्ये 10 मार्कासाठी गोळाफेक हा इव्हेंट आहे आणि 20 मार्कासाठी 1600 मीटर रनिंग आहे। दोनच इव्हेंट आहेत, गोळाफेक आणि 1600 मीटर। 30 मार्क पुरुष उमेदवारांसाठी या ठिकाणी ग्राउंड होईल, त्यामध्ये जास्तीत जास्त जे मार्क घेतील त्याची निवड या ठिकाणी होईल। आता बघूया महिला उमेदवारांसाठी ग्राउंड कशा पद्धतीने आहे। तर मित्रांनो महिला उमेदवारांसाठी ग्राउंड आहे 800 मीटर रनिंग होईल 25 मार्कासाठी आणि 10 मार्कासाठी गोळाफेक। दोनच इव्हेंट आहेत, 800 मीटर आणि गोळाफेक। अशा पद्धतीने महिला उमेदवारांसाठी ग्राउंड आहे 35 मार्काचं। 35 मार्कापैकी जास्तीत जास्त जे उमेदवार मार्क घेतील त्यांचं या ठिकाणी सिलेक्शन होईल। त्यानंतर लेखी आणि मुलाखत अशा पद्धतीचं काहीही नाही। 35 मार्कामध्ये जे चांगले मार्क घेतील त्यांना या ठिकाणी जॉईनिंग देण्यात येईल। मगाशी सांगितल्याप्रमाणे बोनस मार्क या ठिकाणी ॲडव्हांटेज आहे। तुम्ही माजी सैनिक असाल, खेळाडू असाल, SC प्रमाणपत्र असेल, ITI असेल तुमच्याकडे आणि इतर काही प्रावीण्य असतील तर नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी 2 मार्क 3 मार्क 4 मार्क अशा पद्धतीनं त्या ठिकाणी बोनस मार्क या ठिकाणी दिले जातील, म्हणजे तुमचं ग्राउंड आणि जर अशा पद्धतीचं काही तुमच्याकडे विशेष प्रावीण्य असेल तर त्याचं मिळून तुमचं या ठिकाणी टोटल लावलं जाईल आणि त्या ठिकाणी मेरिट लागेल। मित्रांनो शेवटची भरती होमगार्ड याची झाली होती महाराष्ट्रामध्ये 2024 ला, जवळपास 9,000 पदांची
पदांची ही भरती झाली होती आणि त्यानंतर आता सर्वात मोठी होमगार्ड म्हणजे गृहरक्षक दलांची भरती ही 2026 मध्ये होणार आहे। जवळपास 10,000 प्लस पद 2024 ला झाली होती 9,000 पदाची आणि आता 2026 ला 10,000 प्लस पदांची या ठिकाणी भरती होणार आहे। त्यामुळे या संधीचा फायदा घेणं आता तुमच्या हातामध्ये आहे। आता विशेष म्हणजे मित्रांनो, गृहरक्षक दलामध्ये भरती का व्हायचं? आता काही मित्रांचे असे प्रश्न असतील किंवा त्यांना शंका असेल की सर आम्ही तर पोलीस भरतीची तयारी करतोय, बरोबर आहे, परंतु तुमची तयारी सुरू आहे आणि तुम्ही जर होमगार्डची भरती समजा जर सपोज दिली तर मित्रांनो सर्वांनाच माहित आहे की गृहरक्षक दलाला म्हणजे होमगार्डला पोलीस भरतीमध्ये 5% आरक्षण असतं आणि 3 वर्ष सर्व्हिस झाल्याच्या नंतर 3 वर्ष सर्व्हिस तुमची पूर्ण झाल्याच्या नंतर तुम्हाला एक सर्टिफिकेट मिळतं आणि त्या सर्टिफिकेटचा आधार घेऊन तुम्ही ते आरक्षण मिळवू शकता। तुमची पोलीस भरतीची तयारी तर सुरूच आहे, परंतु तुम्ही जर ही पण ट्राय केली आणि गृहरक्षक दलामध्ये जर तुम्ही जॉईन झाले तरीही तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, काही अडचण नाही। तुम्ही तुमचा अभ्यास तसाच सुरू ठेवू शकता, ग्राउंड तसं सुरू ठेवू शकता। उलट तुम्हाला एक पोलीस भरतीमध्ये आणखी थोडासा तुम्हाला सपोर्ट होऊन जाईल गृहरक्षक दलामध्ये गेल्याचा, होमगार्डमध्ये गेल्याचा, जेणेकरून तुम्ही त्या ठिकाणी 5% आरक्षण या ठिकाणी मिळवू शकता। होमगार्डचं 5% आरक्षण सेपरेट कॉलम असतो, सर्वांना माहिती आहे, सर्व आवेदन अर्ज भरतात। नवीन विद्यार्थ्यांना या ठिकाणी माहिती नसेल तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही ती माहिती करून घ्या। 5% आरक्षण असतं म्हणून होमगार्डची भरती द्यायला काही हरकत नाही। आता मित्रांनो प्रश्न येतो सर्वात महत्त्वाचा की ही भरती कधी होणार आहे? तर मित्रांनो सप्टेंबर किंवा ऑक्टोबर महिन्यामध्ये ही भरती निघेल। 10,000 प्लस पदांची भरती आहे, संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी ही भरती आहे आणि ही भरती प्रोसेस तुमच्या लोकल जिल्ह्यामध्ये या ठिकाणी होऊ शकते। मी सांगितलं तुम्हाला ग्राउंड पुरुषांना 30 मार्काचं, महिलांना 35 मार्काचं आणि ॲडव्हान्टेज तुम्हाला सांगितलं काय तुमच्याकडे जर विशेष प्रावीण्य असेल तर त्याचे सुद्धा 2-2 मार्क त्या ठिकाणी तुम्हाला ॲडिशनल मिळू शकतात। तर मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये ही भरती आहे, प्रत्येक जिल्ह्याच्या मुख्यालयामध्ये ही भरती होईल, तर नक्कीच तुम्ही या संधीचा फायदा घ्या असं या ठिकाणी मी तुम्हाला विनंती करतोय। कारण आता ही 10,000 पदांची भरती झाल्याच्या नंतर परत होमगार्डची भरती कधी निघेल हे सांगता येत नाही, म्हणून तुम्ही सहज जरी गेले, तुमचं ग्राउंड चांगला असेल तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्हाला जॉईनिंग मिळू शकते। राहिला प्रश्न आता पोलीस भरतीचा, तर पोलीस भरतीची तुमची तयारी सुरूच आहे, म्हणजेच तुम्हाला असं वाटू देऊ नका की आम्ही होमगार्ड झालो म्हणजे आता आम्ही पोलीस नंतर बनू शकतो का नाही, तर अजिबात नाही। होमगार्ड झाले म्हणजे उलट तुम्हाला आणखी एक थोडासा आणखी सपोर्ट खूप मोठा या ठिकाणी तुम्हाला 5% आरक्षणाचा मिळणार आहे, हे मला तुम्हाला या ठिकाणी सांगायचे। आणि राज्यामध्ये पोलीस भरतीचं सुद्धा वातावरण सुरू आहे, लवकरच ती भरती सुद्धा निघेल। वयवाढीचा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी सुरू आहे। तर मित्रांनो ही होती महत्त्वाची अपडेट। तर ही अपडेट तुम्हाला कशी वाटली, तुम्हाला या अपडेट विषयी काय वाटतं नक्की कमेंटमध्ये सांगा। आणि मित्रांनो आपला व्हिडिओ तुम्ही कोणत्या जिल्ह्यामधून पाहतात हे सुद्धा सांगायला विसरू नका, कारण ज्या जिल्ह्यातून तुम्ही पाहतात तुमचा जिल्हा जर आम्हाला कळाला तर नक्कीच तुमच्या जिल्ह्यामध्ये होमगार्डचे किती पद रिक्त आहेत आणि पोलीस भरतीचे किती पद रिक्त आहेत किंवा किती निघणार आहेत याचं सुद्धा आपण विश्लेषण देऊ। त्यामुळे काही प्रतिक्रिया असेल तर ती कमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा। वयवाढीच्या संदर्भामध्ये सुद्धा बरेच विद्यार्थी व्यक्त होत आहेत आणि हे व्यक्त होणं खूप महत्त्वाचं आहे, कारण सोशल मीडियाच्या माध्यमातूनच ह्या गोष्टी शासनापर्यंत पोहोचत असतात। त्याच्यामुळे कमेंटमध्ये व्यक्त व्हायला अजिबात विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू अशाच एका महत्त्वाच्या अपडेटमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।